नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रवी रामदासजी जवळकर, राहणार दावा, पहूर, तालुका बाबुळगाव, यवतमाळ येथून आज श्री विनोद भाऊ मैन, राहणार उटी, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ यांच्या शेतात भेट देण्यासाठी आलो. मुद्दामून पाहण्याकरता आलो, इतके दुरून पाहण्याकरता आलो. येथे 3 फुटावर हरभरा लावलेला आहे पेरणी करून, आणि आंतरपीक म्हणून सूर्यफूल सुद्धा त्यांनी लावलेलं आहे. यांचं वैशिष्ट्य असं दिसलं का पाहून चकित झालो. 3 फूट हे पूर्ण गॅप बुजलेली आहे. तसेच इथे या हरभरा इतका फैलला आहे का खालूनच जमिनीपासून त्यांनी ब्रँचेस केलेले आहे. 3 फुटावर अंतर असून पूर्ण पॅक झाला आहे. हे बघा, आणि गाठ्यांची संख्या खूप असून सोबत फुलं सुद्धा येणे चालू आहे अजूनही. त्याच्यामुळे 3 फुटाचे अंतर, त्याच्यामुळे तणही होत नाही इतकं गॅप झाल्यामुळे, गॅप बुजल्यामुळे. तसंच 3 फुटाचं अंतर असून हे बघा खालून किती ब्रँचेस, खालूनच ब्रँचिंग केलेले आहेत, खालूनच ब्रँचिंग केले आहे. फांद्या आहेत, फांद्याला उपफांद्या आहेत, फांद्या आणि उपफांद्याला उपफांद्या आहेत. आणि त्याला हे एक वैशिष्ट्य या वाणाचं दिसतंय. तसंच या वाणात एक सुद्धा मररोग नाही आहे. मररोग म्हणू किंवा कुठे अळीचा त्रास किंवा पाणी कातरणे अळी, घाटे अळी हे कुठेच दिसत नाही आहे. इतकं छान असा सुंदर प्लॉट यांनी मेहनतीने केलेला आहे. या वाणाचं त्यांचं म्हणणं असं आहे का हे सिलेक्टिव्ह वाण आहे. हे आणि युव्ही प्रोसेस केलेला आहे. त्याच्यामुळे याच्यावर अळीचा प्रकोप नाही, मर रोगाचा प्रकोप नाही आहे. तसंच आणि याला URUB केल्यामुळं खत फक्त आपल्याला लागतात, आणि खताची आवश्यकता असल्यास देऊ शकतो आपण, तसं देतो, पण बाकी खताची गरज नाही अशी नाही आहे. त्याच्यामुळे जे आपण फवारणीतून सुद्धा देतो त्यांनी दिलेलं नाही आहे. फक्त अळीनाशक इमामॅक्टिन किंवा साधं क्लोरोनेंट्रिपोल सारखं त्यांनी फवारणी केलेली आहे. आणि त्याच्यात अमिनो ऍसिड किंवा PGR जे असतात ते त्यांनी काही गरज नाही आहे. त्याच्यामुळे तो खर्च सुद्धा पुन्हा 20-0-13-19-19 असे गरज नाही. एक बेसल डोज म्हणून खात दिलं का, फक्त DAP किंवा 10-20 एकदा द्या, दोनदा द्या, पण याची गरज नाही बाकीच्याची. वारंवार नेहमी खात द्यायचं. आणि फवारण्यामधून सुद्धा काही द्यायची गरज नाही, फक्त कीटकनाशकाचीच गरज. आणि बुरशीनाशक गरजच नाही, कारण एकही झाड इथं आहे का मेलेलं नाहीये. पूर्ण प्लॉट बघा. आणि 3 फुटाचं पॅक झाल्यामुळे तणालाही जास्त वाव नाही. आणि स्प्रिंकलरचे 3 पाणी, फक्त 2 पाणी 3-3 घंट्याचे आणि 1 पाणी 1 घंट्याचं. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार फारच कमी अल्प पाण्यात, म्हणजे बाबा रात्रभर शिफ्ट ठेवणे नाही, तसं काहीच नाही. 2-2 तास पाणी देऊनच त्यांनी हा हरभरा बाहेर म्हणजे निघालेला आहे. आणि आता हा पाणी द्यायची गरज नाही आहे, कारण त्यामुळे एकसोय, त्यांचं असं मत आहे की एकसोय आपल्याला सोंगणीला येईल. एकसारखा सोंगणीला येईल. अजूनही पाणी दिलं तर अजूनही तो फुलं येऊ शकतात, पण आता एवढे फुलं असून गरज नाही आहे. आणि या व्हरायटीचं नाव आपण दिलेलं आहे नवरदेव 48. वा. आणि याला 48 फांद्याच्या वर फांद्या आहेत, 100 फांद्या होऊ शकतात. आणि घाट्याची संख्या तर तुम्हीच पहा, तुम्हाला किती वाटते ती आताच पहा. फुलं अजून आहे, कळ्या आहेत, अगणित असंख्य, अगणित. म्हणजे तुम्ही आता ते तुम्हीच सांगा कितीही घाटे लागू शकतात. आणि येणारी आवक फुलांची चालूच आहे, भरपूर आहे. जवळजवळ फुलं आहे, ब्रँचिंग आहे, फळ, उपफांद्याच्या उपफांद्या. त्याच्यामुळे हे बघा त्याच्यामुळे खूप, आणि कुठेच घाटे अळीचा प्रकोप नाही, कुठेच नाही. एकही दाना पोचत नाही आहे. कुठे तर बहुसंख्य घाटे. हे 2 दाणी, 2 दाणी दिसते. एक बारीक आहे सध्या, अजून बारीक नाही, अजून पकला नाही ना, त्याला फुलं आहे ना, याला वेळ लागते थोडा. अशा तऱ्हेने सुंदर, आणि नाव याचं नवरदेव 48. खरंच नवरदेवासारखं सजावट झालेली आहे. सूर्यफूल, खरंच तुम्ही म्हणता तसं सूर्यफूल आणि नवरदेवासारखं एकदम सजलेलं शेत आहे. खरंच आहे, डेकोरेशन म्हणून. खरंच आहे. नवरदेव 48 नाव शोभलेलं आहे, त्याला नाव शोभलंच आहे. आणि व्हरायटी एकदम चांगली उतारावाली आहे एकदम. आणि खरंच आमच्याकडे मररोगाचा खूप प्रादुर्भाव आहे. पण या व्हरायटीला तुम्हाला मररोगामुळे जाते कोणत्याही अवस्थेत. सुरुवातीला आता पहा, इथं कुठेतरी आहे का मररोग? एकही झाड सुकलेलं नाहीये, पाणी कमी देऊन सुद्धा. आणि बुरशीनाशकाची, महागड्या बुरशीनाशकाची फवारणी न करता काहीच नाही, फक्त कीटकनाशकाचाच वापरून. आणि ते आपण इमामॅक्टिनचाच वापर जास्त केला. इमामॅक्टिनचाच वापर म्हणजे फार स्वस्त जे आपल्याला पडतं. आणि बाकी सर्व वाचलेले पैसे शेतकऱ्यांनी खिशात घालायचं काम आहे.
अशा म्हणजे पूर्ण वानची घरात बचत करणार आहे शेतकऱ्याचं वाण. बचत करणारं असं वाण नवरदेव, खरंच नवरदेवाला साजेस असं वाण आहे. नवरदेव 48 नवरदेव 48 म्हणून यांनी हे विकसित केलं आहे. सिलेक्टिव्ह आणि URUB प्रोसेस करून आता URUB मुळे काय होते, रोग नाही, अळीचा प्रकोप नाही आहे, मावा तुडतुडे नाही आहे, नाही पानाची जाडी, फुलाची जाडी आणि फुलांची जाडी आणि घाट्यांची सुद्धा जाडी आकार भरपूर मोठा आहे. भविष्यात हा एकदम वरदान ठरू शकतो आपल्याला हे वाण. आणि URUB प्रक्रियेमध्ये काय होते, रोगप्रतिकार शक्ती 3 पट वाढते, उत्पादन क्षमता 3 पट वाढते आणि उगवण शक्ती 100% होते आणि बलवान होते. तर त्यामुळं भरपूर म्हणजे तुम्हाला सांगतो पाण्याची कमतरता याला काही गरज पडत नाही. जास्त पाण्याची गरज नाहीये. नाही आणि गच्च असा भरलेला प्लॉट आहे. हो. उत्पादन तर एकरी आता एकरी तर मागच्या वर्षी 22-23 पर्यंत गेलो. मागच्या वर्षी 22-23 पर्यंत गेलतो. आता या वर्षी पण याही वर्षी तुम्हाला 22च्या वरच होईल, कारण फांद्याच भरपूर आहे. आणि घाटाची संख्या तर तुम्ही पाहिलीच. आता घाट्यांची संख्या अगणित, त्याच्यामुळे 3 फुटावर असल्यामुळे सोंगण्याचाही खर्च कमी येतो. निंदन सुद्धा एकदाच लागते. निंदनही पॅक झाल्यामुळे तणालाही काही नाही, एकट दुकट तण आहे ते मोकळच असल्यासारखं आहे. आणि सुंदर असं सूर्यफूल कोण्या जातीचं नाही, सूर्यफूल आपण जुनं सूर्यफूल होतं आपल्याकडे. जुनं सूर्यफूल, याच्यापासून नवीन ते विकसित करणार आहे असं त्यांची योजना आहे समोर. आणि सूर्यफूल ही भरगच्च असं आणि मोठं आहे, मोठ्या प्रकारचं फुल आहे. तर तुम्ही आता एवढ्या दूरून आले, कसं वाटते तुम्हाला? एकदम समाधान झालं. आम्ही जरी आता 200 किलोमीटरहून आलो तरी असं प्लॉट पाहून समाधान वाटले, कारण अशी शेती आता आम्ही केली नाही आणि सहसा म्हणजे परवडतच नाही. बरोबर. आता आम्ही जॉकीचा हे वाण लावलाय, फार बारीक बारीक झाड आहे. एकरी 30-35 किलो टाकून सुद्धा मर रोगाचं खूप प्रमाण आहे. त्याच्यावर महागडे बुरशीनाशक मारलाय, एलियट मारलाय पहिलेच, तरी आता नेटिव्ह मारू तरी मर रोगाचे असे खरगे ज्याला आपण म्हणू, याही अवस्थेत मर रोग चालूच आहे. म्हणून हे कसं असते, आपल्या शेतामध्ये काळी कचरा असते, सडायला सुरुवात होते, त्यावेळेस बुरशी वाढते. ते काही व्हरायटी सहन करत नाहीत. पण URUB प्रक्रियेमुळे काय व्हायला, आपली ही व्हरायटी एक तर नवीन आपण तयार केली सिलेक्शन, आणि URUB प्रक्रिया केल्यामुळे 3 पट उत्पादन क्षमता वाढली आणि रोगप्रतिकार शक्ती 3 पट वाढली. आणि जमिनीतला जुना जे साठा आहे, अन्न साठा, ते पूर्ण आपल्या पिकाला उपलब्ध होते. तर तुम्ही आता समाधानी आहात? समाधानी. आणि खरंच पाहण्यासारखा प्लॉट आहे. अवश्य आम्ही बियाणं द्याल. बियाण्याची आम्ही आताच मागणी करून ठेवतो आहे. त्याच्यामुळे आता हे कसं आहे, हे व्हरायटी एकदाच वापरता येतात, परत वापरता येत नाही. कारण आपल्या जुन्या व्हरायटी आपण पूर्ण बंद केल्या. सिलेक्शन 1 डबल प्लस, टर्बो सुपर, हे तिन्ही व्हरायट्या बंद केल्या. कारण कसं URUB प्रक्रिया नसल्यामुळे ते 2 वर्ष चालायच्या. आता ही व्हरायटी एकाच वर्ष चालते, फक्त URUB करावं लागते, तोपर्यंत चालत नाही. आणि त्याचा परिणाम दिसतोय सर. हो, चांगला दिसतोय. अजूनही ब्रांचिंग आणि अजून फ्लॉवरिंग चालूच आहे. कोणतेही अमिनो ऍसिड सारखं कोणतेही काही टाकायची गरज नाही. मारता सुद्धा यांचं अजून फ्लॉवरिंग येणं चालूच आहे. तर तुम्ही आता आले, समाधान वाटलं? हो. त्याच्यामुळे या झाडाच्या घाट्यांची संख्या कितीतरी क्षमता आहे असं त्या वाणाचं दिसतं मला. ठीक आहे. हे वाण खरंच जबरदस्त आहे. नवरदेव 48. ठीक आहे. धन्यवाद.